त्या ट्रॉफीज मित्रांनो खऱ्या आता निश्चित ट्रॉफीज पाहिल्यानंतर मनामध्ये आणि प्रेमामध्ये पडावं अतिशय चांगल्या दर्जाची संकल्पना राकेश भाऊ कवटे यांच्या माध्यमातून साकारली. कारण की एक या परिसरामध्ये पहिली नाईटची स्पर्धा जी त्यांच्या माध्यमातून भरवली जाते आणि ती देखील पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये एक रुबाबदार ही स्पर्धा आपण पाहिली. तेव्हा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत्या. भावेश आलाय एल चरडी बिर्डी घालणार काय सांगायचं आहे. 3 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी धामणी संघाच्या माध्यमातून दाखल होत्या. राहुल आला साईनाथ ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण पाहत असतो ना की 2 बैलांचे भरपूर फॅन आहेत. एक आपण पाहू शकाल मथुर आणि दुसरे बकासूर. तशी आमची ऑफिशियल पंचांची जोडी देखील त्याच पद्धतीने मैदानात रवाना होती. ही जोडी जर म्हटली तर सेम मथुर आणि बकासूर प्रमाणे ज्या पद्धतीने जर पाहिला अनेक मैदानं गाजवली, अनेक मैदानावरती धुरळा केला, अनेक स्पर्धा गाजवल्या, अनेक सामने देखील. भावेश चला एक बाजूला धामणी आणि एक बाजूला कोमलवाडी कार्यक्रम मात्र मजबूत डायरेक्ट कोपच्यात येऊन चला गेम ऑन करूया. डबल होते सुरुवात. पहिला चेंडू भावेश तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल काय सांगायचं आहे. फिल्डिंग भारी सर. आता डाय मारा जरा कमी करा कारण काय माहिती का आता एवढा जर का हाडका चुरली तर सांडाचा परिणाम लय वेगळे होतील. यस योगेश सांगतो जबरदस्त सर जबरदस्त नाही खालता खिरपाळा मोकार सालत्या जातील. परंतु चांगले प्रयत्न राहिले. भावेश 11 एकर मध्ये जागा दिली पण 14 एकर मधून कार्यक्रम चालू. काय रे वेगळाच काहीतरी झाला इथे रनवेमध्ये थोडस मिस्टेक होताना पाहायला पाहिजे. भावेश पुन्हा एकदा होतो तयार गोलंदाजी मार्क वरती. प्रचंड वेगात सुटप्पा आणि ते घंडिया बॉल भोंड्या बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल. चांगली कामगिरी खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल. जिगरी ग्रुपचे सर्व अंकुशदादा ठोंबरे संपूर्ण रात्र या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक चांगली त्यांची देखील साथ मिळाली आहे. ओहो इथे सर आता बून नियम आता गेला काय सांगायचा नाही. डोळे मिटकून नियम मारला पण जमला नाही. सगळा गलफडला कार्यक्रम नाही. सिंगल आली बिली काय नाही. होतं का करा म्हणजे काय झालं कॉमेंट वाल्याला वळी मोडीत पळायला लागेल. इथे आपण पाहू शकाल मेगा फायनलचा आज सामना तुमच्या सर्वांच्या भेटीस आलाय. ज्या पद्धतीनं भावेशनं स्टार्ट दिलाय आपलातून गोलंदाजी राहिली. फटका पोचला क्षेत्राचे बॉल खाली डाऊन द ग्राउंड. नो हलिंग नोडलिंग बॅट्समन मात्र जागीत पॉम करून गोलंदाज होतं बाद. विकेट. एकंदरीत जाऊया. गोलंदाज नवीन दाखल होतो यावेळेस मैदानात संतोष दाखल झालाय. पाहावं लागेल संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक मध्ये गेल्या हाताला माती चढली जरा गालाला पण लावून जे सकाळ झाली आहे काय सांगायचं. काल मॅचेस चालू झाले आज उजेडला. चला पुन्हा एकदा गोलंदाज भावेश होतो तयार गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग आणि तिथे मात्र प्रयत्न चांगले राहिले. साधा त्याला मेरमध्ये सगळ्यात जास्त भाडी राहत रिक्षावाला गाडी कमी चापतर का बरोबर काय सांगायचं. सुमडीत कोंबडी डायरेक्ट हे गल्ल्यातून ते गल्लेलं क्षेत्ररक्षण चांगलं आणि तिथे मात्र बघता एक धावीला आणि एका धावेच्या मदतीनं 2 धावा दाखल त्यावरती.
पुन्हा एकदा गोलंदाज भावेश तयार होते. प्रचंड वेग टप्पा स्वीकारा बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा धावफलकावरती जोडण्यात यशस्वी ठरले. टीम धापली 2 धावा 1 गडी गमावलाय. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. आमच्या डीजे हरीला भरपूर गाण्याची ओढ आवड. वसंत आला गोलंदाजी द्रावडी षटक क्रमांक वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांगली कोट्यातील दुसरी षटकात तयार झाली. स्टॅच्यूमध्ये देखील फलंदाज होते तयार. नाही आज वेगळाच काहीतरी खायला घालताय का काय केला वेगळाच काहीतरी खाऊन आला. शेवटची चांगली सीझनची नाईटची मॅच खेळायची पण मजबूत खेळायची. पाहावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाज वसंत तयार होते. पहिला चेंडू किफायती राहिला वसंतचा. येणारा चेंडू कशा प्रकारचा यावेळेस ओपन सिधीला आहे. क्षेत्रक्षे बॉल खाली डाऊन द ग्राउंड टिपला झेल. अजून एक धक्का विकेट युटी गॉन डीजे. चांगलं संगीत शनिवार उजेडला आणि काय सांगताय शनिवार उजेडला मस्तपैकी याला द्या पावायला लागलं. 12 नंतर त्याला हेडली झोंबल्या द्या. आता जरा बरा जाग्यावाला पटकाई ते आवे क्षेत्रक्षेक आणि इथे ऑड कॅच लाजवाब झेल. अजून एक धक्का. पण 2-3 कचाकच भोसाड्या मिळाल्या असत्या सकाळ. हा मुक्काच्या एकमेकाला दोघं तुम्ही सकाळ. फलंदाज राकेश यावेळेस दाखल होतोय. आणि गेल्या सकाळ आपण पाहतो राकेश आता कशा प्रकारची बॅटिंग करेल. मेगा फायनलचा हा थरार भावी आमदार चषक पुन्हा एकदा जरूर राकेश भाऊ कवटे अगदी या वर्षामध्ये जे संघ खेळलेत ना का पुढच्या वर्षामध्ये जरूर जाहिरात पडल्यानंतर जास्त नाही पण तुम्हाला 1.5 दिवसाच्या आतमध्ये 50 संघ बुक होणार. कारण की अनेक आयोजक आपण बघतोय सालाबाद प्रमाणे आयोजन करतात. परंतु हे आयोजन पाहिल्यानंतर प्रत्येकाला मनामध्ये घर होणार आणि जरूर म्हणणार की आम्ही भावी आमदार चषक स्टेशन ठाकूरवाडी कधी खेळणार. कधी स्पर्धा मी देखील अनेक स्पर्धा कव्हर केल्यात परंतु खऱ्या अर्थाने पहिलं नियोजन एवढं सुंदर की खऱ्या अर्थाने लाजबाब. आणि इथे मात्र फलंदाज होते वाट विकेट हॅट्रिक मात्र इथे कंप्लीट झाल्या. वसंतनं चांगली गोलंदाजी साकारली.
आता नुसतं नाचायला काय सांगायचं आहे हे बघा. इथे काही ते करड्या खैस भयानक लावारस. यावेळेस जाऊया यावेळेस ट्राय केलं होतं आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. रोहित गोलंदाज पुन्हा एकदा वसंत तयार होतोय. येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील. कोणी समोरच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न एक सिंगल इथे घेतली गेली आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाचा धाव फलक मात्र आता आपल्याला पाहायला मिळेल पुढे जात असताना 3 या धाव संख्येवरती. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि मला वाटतं आता शेवटचा चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक असावा. 4 विकेट 3 धावा. गोलंदाजी चांगली होती. आजची रात्र प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी राहिली तर त्या प्रकारची कामगिरी होताना पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल इथे कंप्लीट बघता बघता हा चेंडू नाही ना चौका गेला तर अजून फळता तुम्हाला केवढं पाहिजे की बोलाव. कमाल आहे. संघाची धावसंख्या 7. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलं. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. संधी मिळेल डीजे वाले जरा सकाळ सकाळ भालचंद्र विकेट कीपर चांगली विकेट किपिंग होताना पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. मोहन पारदेच्या माध्यमाने षटकाला सुरुवात तर चांगली झाली आहे. येणारा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस टायमिंग प्रॉपर हवाई सफर मात्र तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला बेकार. धामणी ब्रँड षटकार. चौदा धावा. 2 डझन केळा झाली 120 रुपये. ते तिकडे 2 हात बाजूला. 2 डझन वाईट. पण ते सांगतायत की थांबा थांबा नवरा आला तरी चालेल पण सध्या थांबा. यावेळेस चांगला चेंडू कमालीचा चेंडू किफायती गोलंदाजी या बॉलवरती होताना पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. आता डाबातील जर विचार केला तर 15 धावा खेचून मारलाय आणि इथे खेचून मारत असताना टोकलाय. अजून एक तडाखा षटकार.
सकाराम कवटे, आकाश हिंदोळे, मंगेश कवटे, गोविंद कवटे, राजा हिंदोळे, बबन उगडे, गौरव पारदी आणि त्यांच्याच साथीला खंबीरतेची साथ ती म्हणजे खऱ्या अर्थाने जिगरी ग्रुप अर्थात आपण पाहू शकाल अंकुशदादा कवटे अंकुशदादा ठोंबरे खऱ्या अर्थाने त्यांचा संपूर्ण जिगरी ग्रुप या संपूर्ण जिगरी ग्रुपला दिलेली साथ खऱ्या अर्थाने निश्चित त्यांचा देखील महत्वाचा वाटा राहिलाय या स्पर्धेमध्ये. जाऊया सलामीची जोडी रवाना झाला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर होती. पहिलाच बॉल खेचून मारला, पहिलाच बॉल बोलू 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 चार चौकार आणि चौकार आला पहिल्याच बॉलवरती. एक चांगली बॅटिंग दाखवली मैदानाच्या आतमध्ये मोहन पारलीला. गोलंदाज निलेश ज्याला आपण पाहू शकाल कुठेतरी थोडस जर पाहिलं रनमध्ये थोडीशी छलबिचल होताना पाहायला मिळाली. आता सगळं जरी जमलं आवडे जरी असंच चला आपण तिकडे हिंदू आहे इथे जाऊया गोलंदाज तयार. देखील काय फटका मोहन पारदी कोमलवाडी ब्रँड इज ब्रँड इथे ठोकलाय हा चौकार लागोपाठचा दुसरा. केली जाते याला देखील क्लास तिथे क्षेत्ररक्षक त्याला मात्र बीट करायचा. अजून एक लागोपाठचा वेगा फायनलमध्ये ठोकलेला हा तिसरा चौकार. विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. आमचे मदन शेठ आलेत सध्या मला वाटतं गोदड्या घेऊन निघलं तेव्हा काय झालेलं आहे टेबलाय कालता बस ये बघा ये तो ब्रँड ये तो मॉल कमाल खतरनाक काम. जाऊया अजून एक कटकेला क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडस फुटबॉल झाला आणि तिथे मात्र एक सिंगल घेतले. योगेश यावेळेस बरेच दिवसात आता वरच्या आलेला आला खालच्या जाळेला मोकार कोंडायला का मग मगाच सांगा या रायचेच कार्यक्रम अजून टिकायचा होता. पाहावं लागेल गोलंदाज होते तयार गोलंदाजी मार्कवरती इथे समोरच्या दिशेला पॉइंट्स केलाय. नॉन स्ट्राईक एनला योगेश डेंजर एनला होता नाही ना तिकडं येत मग जाऊ स्टेज मोडीत पळायला लागेल. एकंदरीत आपण पाहू शकाल नाही पहिले यो काका ना हातात होतं का बाबू वाजवायचा यावेळेस पाहू शकाल नाही आतून सांगू मा हातात वाजवतो. बरं बाबा तू हातात वाजे अगदी जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. ओहो इथे क्लास फटका आणि मला वाटतं तिथे टिपला जाईल विकेट गोलंदाज होतो बाद. पहिला धक्का टीम कोमलवाडी टीमला. फॉर्म असला देखील स्वतःने जिद्द सोडली नाहीये. इथे खऱ्या तरी चिकाटी कशी असायला हवी ही मोहन पारदी सांगून देतोय. आणि मोहन पारदी असा शांत संयमी खेळाडू आहे की कुठेतरी जर पाहिला तर या सीझनची टेनिस बॉलची ही नाईटची शेवटची शृंखला आणि शेवटच्या शृंखलेमध्ये रिले एंट्री मिळाली परंतु या रिले एंट्रीमध्ये त्यानं स्वतःला सिद्ध केलं आणि आपल्या गावाच्या नावाच्या या सामन्यामध्ये अफलातून त्याचा खेळ राहिला. या आजच्या रात्रीमध्ये यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल प्रकाश दाखल होतोय. 14 धावा आहेत धावफलकावरती येणारा चेंडू
सन्मान दिला सेन्सिबल क्रिकेटचं चित्र योगेश आणि योगेश इथे झालाय बाद. गोलंदाज होईल बाद. असा निघला का माल बी वाटला का यावेळेस आपण पाहू शकाल एवढ जोडी आणि निश्चित अगदी आपण पाहू शकाल विकेट. भालचंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहू शकाल. भालचंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे परंतु स्ट्राईक एंड वर आपण पाहू शकाल प्रकाश. आता पुन्हा एकदा 2 सख्या भावाची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. सेन्सिबल इथे समोरच्या दिशेला अप्रोच करण्याचा प्रयत्न एक सिंगल घेतली आणि तिथे एकच जास्त काही मिळणार नाही. आता 10 चेंडू 7 धावेची गरज आहे सध्याच्या स्थितीला. 15 धावा धावफलकावरती आहेत. एक किफायती फलंदाजी अगदी जरूर. एकंदरीत विचार जर केला ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत कोण जाणार पाहावं लागेल. अगदी पुढे एकदा आपण पाहू शकाल अंकुशदादा टेंबऱ्याने त्यांचं संपूर्ण जिगरी ग्रुप खऱ्या अर्थाने आज जर विचार केला तर पहिल्या सामन्यापासून तर अगदी या शेवटच्या सामन्यापर्यंत मुख्य व्यासपीठावरती राकेशदादा कवटे यांच्या खांद्याला खांदा देत संपूर्ण खऱ्या अर्थाने निश्चित या स्पर्धेसाठी त्यांचा सिंहाचा वाटा. त्यानंतर मित्रांनो अगदी आपण पाहू शकाल येणारा चेंडू कशा प्रकारे राहील ते देखील पाहणं. इथे यावेळेस देखील फटका हा देत आहे. 17 बॉल खाली इथे टिकला जाईल विकेट. इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये 15 धावा आहे दाखलकावरती आणि नवीन फलंदाज ना या घेतलाच असतात कार्यक्रम काय पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये राकेश भाऊ कवटे कुठे आहेत. तुमच्या मॅचला सुरू होण्या अगोदर पावसाचं सावट होतं. मॅच येऊन झाले पुन्हा वातावरण तुझं आता काय पण होऊ दे धोका नाहीये. इथे जाऊया मॅच कडे आणि इथे पोलसाचे बोट आकाशात जात असताना इथे अजून एक धक्का. सुरुवात येणारा चेंडू कशा प्रकारे राहील. 6 धावेची गरज आहे. सामना कोण जिंकणार सर्वांच्या नजरात लागला गेलेत. त्यावेळेस समोरच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न एक सिंगल घेतली आणि तिथे एक धाव आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या जी आता आपल्याला पाहायला मिळेल 17व्या धावसंख्येवरती. 17 धावा 5 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर 6 चेंडू आजू सामना दोन्ही संघाच्या बाजूने समान आहे. पाहावं लागेल. टॉप ऑर्डर तर पूर्णपणे जर पाहिलं तर बाद झाले खेळाडू कक्षामध्ये आल्या. आता जर पाहिलं तर शेवटची 6 बॉल शिल्लक आहेत. कारण की आपण पाहिला मोहन पारधी त्यानंतर प्रकाश पारधी भालचंद्र पारधी हे तीनही फलंदाज बाद झाल्यानंतर
यावेळेस जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस खोटू काढण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या डीप मधून अखेर आणि इथे आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा वाचवल्या गेल्यात. हे 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या 3 धावेची गरज आहे. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 3 धावेची गरज आहे आणि पाहावं लागेल या 3 धावा अजून कशा पद्धतीने जोडल्या जातील. यावेळी देखील अक्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सामना इथे लेवल झालाय. आता मात्र विजयासाठी एका धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू 1 धाव विजयासाठी बनवायचे आहेत. काय घडणार काय नाही आहे. तात्या मामा काका आपल्या चटई गोदडे आवरा, आता गटुडे बांधून ठेवा. इथे खरे आता निश्चित अगदी आपण पाहतो सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती लागल्या होत्या. सर्वांचं चित्र कराने आपण पाहत होते हा सामना कोण जिंकणार. इथे जरूर एका धावेची गरज आहे आणि एका धावेची गरज आमचे जर पाहिलं तर निश्चित सर्व आयोजक, सर्व कमिटी, सर्व सहकारी, सर्वांचं मी सर्व खेळाडूंच्या वतीनं खूप खूप आभारी आहे. कारण की आमच्यासारख्या समालोचकांना देखील आपण संधी दिली या स्पर्धेमध्ये. त्यानंतर अगदी ऑफिशियल पंच असतील, त्यानंतर सर्व खेळाडू, सर्वांसाठी एक मोठा व्यासपीठ आणि या परिसरामध्ये सर्वात नाईटची मोठी स्पर्धा जी आपण पाहिली आणि इथे 22 धावा मिळतील 4 आणि या सीझन मध्ये पहिली ट्रॉफी कोंबलवाडी गावामध्ये पटकावत असताना शेवट का होईना परंतु हा शेवट गोड होतोय. ही फटाक्याची आतिषबाजी वरती फुटलाणार काय गावाला